भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ महिला मोर्चातर्फे आणि ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस व मोफत मॅमोग्राफी शिबिर तसेच आयुष्मान कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले। सदर शिबिर दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून दिव्यातील आगासन गावाच्या दत्त मंदिराजवळ महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवेचा लाभ घेतलाय। या शिबिरात महिलांना स्तन कर्करोगाबाबत जनजागृती करून त्याची आवश्यक तपासणीसह मोफत मॅमोग्राफी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कार्ड तयार करून देण्यात आला। या उपक्रमाचं आयोजन महिला मोर्चाच्या अध्यक्षा सपना रोशन भगत यांच्या पुढाकाराने करण्यात आलं असून भाजपा ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व संयोजक रोशन भगत आणि दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबवण्यात आलाय। महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, कर्करोगासारख्या आजारांचं लवकर निदान व्हावे आणि गरीब व गरजू महिलांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। दिवा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतलाय। यावेळी भारतीय जनता पार्टी दिवा शेळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिवा शेळ मंडळ उपाध्यक्ष नितीन कोरगावकर, ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोददादा भगत, ठाणे जिल्हा सुधीर म्हात्रे, प्रवीण पाटील, कार्यकारिणी सदस्य रेश्मा पवार, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य जिलाजीत तिवारी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अशोक गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख विठ्ठल गावडे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष विजय वाघ तसेच राकेश पंडित, प्रकाश पाटील, प्रवीण पाटील, दिनेश जाधव, आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा मुंडे तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोर्चा दिवा मंडळाचे सर्व महिला उपस्थित होते। महिला अध्यक्षा सपनाली सालवे आणि आमचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिनजी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज दिवा शहरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मोफत मेमोग्राफी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज जर संपूर्ण जगामध्ये बघितले तर कॅन्सर पेशंटचा दिवसेंदिवस हा आकडा वाढत चाललेला आहे आणि त्यामध्ये भारतामध्ये जास्तीत जास्त पेशंट वाढत चाललेले आहे आणि विशेष म्हणजे महिलांची संख्याही जास्त वाढत चाललेली आहे। ही बाब लक्षात घेता आणि कुठेतरी महिला या स्वतःच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करत असतात, त्यासाठी आज आम्ही त्यांच्यासाठी मेमोग्राफी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। माझ्या दिव्यातील सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्या आणि आपली मेमोग्राफी काढून द्या। महिला म्हणून प्रथम प्राधान्य त्यांनी संसार आणि आताच्या चालू घडामोडीमध्ये सुद्धा महिला अग्रेसर आहेतच, पण या काही दरम्यानमध्ये स्त्रिया या आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतात आणि आपल्या प्रशासनामध्ये आरोग्य सखी यामार्फत कर्करोगाची तपासणी मेमोग्राफी करून घेऊन आपल्या कर्करोगाची तपासणी करून आपल्या स्वतःचं कुठेतरी आरोग्याकडे लक्ष देऊन या आपल्या दिवा शेळ मंडळाच्या भाजपच्या महिला अध्यक्ष सपना भगत यांनी जो आपल्या आगसनमध्ये जो कॅम्प लावला त्यासाठी बऱ्याच महिलांनी तपासणी करून घेतली आणि अजूनही येत आहे आणि मी आवाहन करते की या शिबिराचं जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज ब्रेस्ट कॅन्सरवरची मेमोग्राफी जो अवेअरनेससाठी त्यांना शिबिर लावला आहे। आपण पाहत असाल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिव्यामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात। महिला मोर्चाच्या आमच्या सपना बघत आहेत त्या वेळोवेळी अनेक योजनांचं किंवा शिबिरांचं आयोजन इथे करत असतात। मी त्यांना असेच कार्यक्रम यापुढे राबवावे यासाठी त्यांना मी आवाहन करेन की तुम्ही यापुढे असे कार्यक्रम राबवा। आज ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत हे मेमोग्राफीचं इथे प्रोग्राम राबवला गेला त्याबद्दल ठाणे महानगरपालिकेचे देखील आभार मानतो आणि या दिव्यातील महिलांना मी आवाहन करतो की आपल्या या सध्याच्या धगधगत्या धावपळीच्या जीवनात स्वतःचं आयुष्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे। आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण इथे येऊन तपासणी करणं गरजेचं आहे। धन्यवाद।